नमस्कार, द कुकिंग पॅशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट अशी आमिरी शेव खमण। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी ढोकळा आधीच तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला सुरीच्या साहाय्याने हा ढोकळा कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर ह्या ढोकळ्याची रेसिपी हवी असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। कट केलेला ढोकळा आपल्याला एका दुसऱ्या भांड्यात हाताच्या साहाय्याने व्यवस्थित चुरून घ्यायचा आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात। इथे मी हाय फ्लेमवर एक भांडं ठेवून 5 चमचे तेल टाकून तेल व्यवस्थित गरम करून घेणार आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की गॅसची फ्लेम लो करून आपण त्यात 1 चमचा राई, 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा हिंग टाकून फोडणी चांगली तडतडून घेणार आहोत। यात आता आपण 3 ते 4 चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 9 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकून व्यवस्थित परतून घेणार आहोत। फोडणी व्यवस्थित परतली गेली की त्यात आता मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर टाकून पाण्याला मीडियम फ्लेमवर चांगली उकळ येऊन देणार आहे। पाण्याला व्यवस्थित उकळ आली की त्यात आपण चुरून ठेवलेला जो ढोकळा होता तो व्यवस्थितपणे पाण्यात एकजीव करून घेणार आहोत। आता यात कोथिंबीर टाकून आणखीन एकदा व्यवस्थित परतून आणि 2 मिनिटांसाठी झाकण लावून वाफ काढून घेणार आहे। आपली खमण मस्त अशी तयार झालेली आहे। आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया। आता मी याच्यावर लायलॉन शेव, डाळिंबर आणि कोथिंबीर टाकून सर्व करत आहे। यावर तुम्ही बारीक चिरलेला कांदा, ओल्या नारळाचा किस टाकूनही हे सर्व करू शकता। ही आमिरी शेव खमण खायला खूपच स्वादिष्ट आणि रुचकर अशी लागते। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा।